लक्ष असणारच आहे। वळूया पुढील बातमीकडे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। डबल महाराष्ट्र केसरी राहिलेले चंद्रहास पाटील यांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। सांगली मतदारसंघात जर शिवसेनेकडे अर्थात उद्धव ठाकरे गटाकडे आला तर सांगलीमधून चंद्रहास पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता चंद्रहास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। कोल्हापूर मतदारसंघामध्ये जर शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले तर सांगली हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी केली जाते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती? तर डबल महाराष्ट्र केसरी राहिलेले चंद्रहास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती? तर दिनेश यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। चंद्रहास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। चंद्रहास पाटील हे सांगलीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता चंद्रहास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जात भेट घेतलेली आहे। सांगली मतदारसंघ जर ठाकरे गटाकडे आला तर या ठिकाणी चंद्रहास पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि या सगळ्या घडामोडींवर आता चंद्रहास पाटील यांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। मातोश्री परिसरामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आहे। कोल्हापूर लोकसभेची जागा जर शाहू महाराज यांनी लढवली आणि त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली तर सांगली मतदारसंघ शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे गटाला देण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। आणि पुन्हा एकदा जाणार आहोत दिनेश यांच्याकडे। दिनेश, बघा, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। मातोश्रीवर ही सदिच्छा भेट झाली आहे। या भेटीमागचं कारण हे लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याचं म्हटलं जात आहे। काँग्रेस आणि शिवसेना युबीटीमध्ये कोल्हापूरच्या जागेवरून पेच आहे। कोल्हापूरची जागा शिवसेना युबीटी पक्षाकडे सध्या आहे आणि ती जागा काँग्रेसला छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारीसाठी हवी आहे। जो एक माहिती मिळते आहे, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली जी काँग्रेसच्या सध्या ताब्यात आहे ती जागा शिवसेना युबीटीला हवी आहे आणि समजा जर कोल्हापूर हे काँग्रेसला छत्रपती शाहू महाराजांसाठी सोडलं तर सांगलीत उमेदवार कोण असेल याची चाचपणी होत असताना आता चंद्रहास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणं हे एका प्रकारे संकेत आहेत की त्यांना लवकरच पक्षप्रवेश करून लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघात सांगली मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सांगलीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा